सॉरी आजी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं खूप चुकलं. मी मूर्खासारखा वागलो. सागर, तुमचं वय खेळण्याचं आहे, मौज मजा करण्याचं आहे, हे आम्हालाही कळतं. पण त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? आणि गुरुजनांचा अपमान तो आम्ही कधीही सहन करणार नाही. गुरु हा परमेश्वराच्या जागी मानला जातो. तुमच्या दिवाकर काकांनी तुम्हाला पाठीशी घातलं, पण असल्या गोष्टी आम्हाला नाही आवडत. काकालाही माझ्यामुळे खूप बोलणी खावी लागली. नाही, मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्यावर खूप प्रेम करता, आणि त्या बदल्यात मी तुम्हाला फक्त त्रास, अपमानच दिलाय. पण ही सगळी गणितं सोडवायला मला थोडा वेळ हवाय. उत्तर माहिती आहे ग मला, पण मला तिथे पायरी पायरीने पोचायचंय. खूप सारे गोंधळ आहेत. ते सगळे गोंधळ मला एक एक करून निस्तरायचे. अहो, तुम्हाला हे कळलंय याच्यातच अर्धगणित सुटलंय. आमच्याकडे देण्यासारखं खूप काही आहे. काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. येतो आम्ही. हात जोडायचे असतात हे तर माहिती आहे, पण मग बरं, डोळे सुद्धा मिटले, मग काय? गॉड प्लीज, नाउ यू हॅव टू अंडरस्टँड मी. आई, तू मागेच बसणार आहेस का? माझ्याशी बोलणारच नाहीयेस? मी आजीला सुद्धा सॉरी म्हटलंय ग. सकाळच्या वेळी मंदिरातला हा घंटानाद ऐकायला इतकं बरं वाटतं रे. मुक्ता तर गजर न लावता उठते अभ्यासाला. काय रे, काय करायचं ठरवलंय तिनं पुढं? सीए करून माझ्याबरोबर काम करायचं म्हणते. आईवर गेलेलं हे अजब फादर फिक्सेशन वाटतं बघ मला. तिच्या लग्नाचं काही ठरवलंयस का? खरं सांगू का, मला तिच्या लग्नाची अजिबात घाई नाही. अगं, आजकालच्या पिढीचं काय सांगता येते. आपण काय ठरवायच्या स्वतः ठरवून मोकळे झालेले असतात. अरे पण तशी काही लक्षणं दिसत आहेत का? म्हणजे फार सोप्या गोष्टी असतात बघ. फोनवर तासनतास बोलत राहायचं, किंवा कुणीतरी एखादा बाप्या घरापर्यंत सोडायला येतो, किंवा अचानक मूड वगैरे जातो वगैरे. आता तू आलीस ना, तूच टेस्ट करून बघ काय ते. बरं, बाय तुझं काय प्रोग्राम आता? प्रोग्राम असं काही नाही. आता मुक्ता आली ना की तिच्याबरोबर सरदेसाईंच्या घरी जाऊन येणार आहे. सगळ्या कुटुंबाला भेटायची खूप इच्छा आहे रे. पर्टिक्युलरली मास आहे ना, त्याने आवडेल तुला भेटायला. आत येऊ मा? अगं ये ना, परवानगी काय विचारायची आहे?
रांगोळी झाली काढून? हो, छानच झाली असणार, हो ना? पण माझ्या रांगोळीपेक्षाही मस्त आहे तुमची साडी. अरे वा, आवडली तुला? हम्म. बरं, आणखी काही विशेष नाही आहे ना? विशेष म्हणजे तुमचे आभार मानायला आले. माझे आभार? कशाबद्दल? तुम्ही गुरुजनांचा अपमान होऊ नाही दिलात त्याबद्दल. अरे वा, तुमच्या पिढीला सुद्धा गुरुजन वगैरे शब्द माहिती आहेत तर. माहीत नसायला काय झालं, आणि नाहीतरी जगण्याच्या प्रत्येक पायरीला गुरु हा लागतोच. खरं आहे ना? अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माझी पहिली गुरु ताई आत्या आली आहे काल रात्रीच, आणि तिला तुम्हाला भेटायचंय. भेटू ना निवांतपणे, पण त्यांना पूजेला तर घेऊन येशील का नाही? नक्की आणि येऊ मी. हो. निर्मला, दोष या पिढीमध्ये नाही आहे, आपल्या मुलांच्याच मध्ये आहे. मामा, राकेश आणि मुक्तामध्ये ना काहीतरी शेप अप होतंय. समथिंग इज कुकिंग. कशावरून? मी बघितलं ना, ती जेव्हा रांगोळी काढत होती ना तेव्हा वरून तिला अगदी टक लावून बघत होता. काहीतरी आहे. दॅट्स ओके. ओके, हे बघ, हे असे इन्फॅक्च्युएशन्स काही काळ टिकतात, टेम्पररी फेज, आणि ते कसं हँडल करायचं मला माहिती आहे. तू जा, तयार हो, चल. अगं गुरुजी केव्हाही येतील, जा. ओ या. विनी, मुद्दाम तुला विचारायला आले. सांग ना, हा ड्रेस कसा आहे? मस्त आहे. मुक्तासाठी घेतलाय. मुक्तासाठी? वहिनी, जरा जास्तच लाड करता नाही तुम्ही तिचे? नाही म्हणजे तुम्ही इथे लाड करता आणि तिकडे मासाहेब प्रत्येक बाबतीत तिच्या वडिलांचं मत घेतात. अगं असं कसं म्हणतेस? सल्लागार आहेत म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीत. हां, घ्यावं ना, माझं काहीच म्हणणं नाही. त्यांच्या मतांना अगदी खूप महत्त्व द्या, पण स्वतःच्या मुलांच्या मतांपेक्षा जास्त देऊ नका ना. तुम्हाला सांगते वहिनी, वडिलांचा उद्योगावर डोळा आणि त्या मुलीचा या घरावर. नाही, मुक्ता तशी नाहीये. काकू, सगळ्यात चांगल्या गोष्टी तुम्हाला तिच्यात दिसतात ना, म्हणूनच आणला तुम्ही तिच्यासाठी हा ड्रेस. माझ्यासाठी कधीच काही आणलं नाही. अगं असं कसं म्हणतेस? तुला माहितीये का विनी, तू लहान होतीस तेव्हा किती गोष्टी घेऊन यायची मी तुझ्यासाठी. पण आता काय होतं की असं वाटतं की मी एखादी गोष्ट आणली आणि तुला नाही आवडली तर. न आवडायला काय झालं? हे जे काय तू मुक्तासाठी आणलंयस ना ते आवडलंय मला. खरंच? मग मी असाच तुझ्यासाठी दुसरा आणेन. दुसरा आणायचा असेल ना तर तू मुक्तासाठी आण. हा आता माझा, मला खूप आवडलाय. थँक्यू काकू. अगं आई, किती छान, हट्टी आहे. मुक्तासाठी म्हणे. अहो, आपण जरा मार्केटमध्ये जाऊया का? अहो थांबा थांबा, दुकानं तरी उघडू द्या. आणि एवढं काय खरेदी करायचं आहे? पूजेचं सामान तर कालच आलं असेल ना? नाही, काय झालं की मी मुक्तासाठी एक ड्रेस घेऊन आले होते. तो नेमका विनीला आवडला, त्याच्यामुळे पंचायत अशी. गुड मॉर्निंग काका. मॉर्निंग. काकू, मला ड्रेस द्या ना लवकर. अहो, मला अजून घरी जायचंय, तयार होऊन आत्याला पण घेऊन यायचंय. अगं मी तुझ्यासाठी जो ड्रेस आणला होता ना तो विनीला दाखवायला घेऊन गेले. तिला तो एवढा आवडला ना मुक्ता की तिने तो घेतला. नो प्रॉब्लेम काकू, पण नेक्स्ट टाइम तुमच्याकडनं चांगले 2 ड्रेसेस घेणार. निघू, बाय. किती समजूतदार आहे ना. झोपला? लई झोपून राहते का हो सारखा, है ना? मी का म्हणून राहिलो चित्रे, ए बा म्हणजे आता आपले भांडण चालूच राहते ना. बरं, मी चूक कबूल केली ना,
नाही सुना केली की नाही. आता एवढी म्हणजे कबुली दिल्यावर बी तू ताणून धरणार आहेस. ताणून काय आहे, मालकाच्या घरी पूजा आहे. मोठ्या आईला यायला 5 आहे ना. मला बोलले त्या दिवशी त्या. हां आणि मला बी ना हे बा म्हणजे मला बी ह्याला देवापुढे ठेवायचं आहे खरं. पाय पडू का तुया का नाक घासू आता मी सांग. खासायला नाक हाय का जाग्यावर. निवळ कापल्या नाकाची चर्चा करत राहणार आहेस का तू माया. असं मग ठेवा लेकराच्या डोक्यावर हात आणि घ्या सौगंध. पुन्हा तिकडे सापडलो तर पाय ठेवणार नाही या घरात. घ्या. आता मी बाहेरच जाणार नाही तर म्हणजे पाय ठेवायचा प्रश्नच नाही ना काही. बाहेर जाणारच नाही मी खरंच. शपथ ना. ड्युटी बदलून घ्या. चित्रे तेवढं नको सांगू. काय आहे मोठ्या मालकाचा लय विश्वास आहे माझ्यावर. माझ्यासारखा माणूस सापडणार नाही तिला. तू हे कर ना वाटलं तर माय पायात रशी बांध गाढवासारखी. हां म्हणजे तुझ्या जोड राहीन मी. तेवढं नको सांगू. बरं आता सौगंध घेतली ना काय. हां घेतली की नाही मग. हां आता एक काम कर. आपल्या लग्नातला शालू आहे की नाही तर घाल आणि मग पूजेला जाऊ आपण. अरे वय मिठ्ठू निवड झापून नको राहत जाऊ. मालकीन जवळ जायचं आहे. शाबास खुश. मुक्ताताई हे कुठे ठेवू. हे ना हे तू खाली ने पूजेच्या इथे. हा आणि प्रसाद झाला तयार. मग शिऱ्याचा वास नुसता दरवळतोय घरभर. मुक्ताताई गुरुजी आले बरं का. बर जीवा गायत्री आत्याला आणायला कोणी गेलाय. सदाला धाडलंय. मी बघतो नाहीतर पुन्हा धाडतो त्याला. बर हो. मुक्ता एक लक्षात ठेवायचं. यापुढे घरातल्या नोकरांना ड्रायव्हर्सना काही काम सांगायचं असेल ना तर ते आम्हाला सांगत जा. कारण वी पे देम. अंडरस्टँड. ओके. बघितलंस स्वतःच्या घरातले नोकर असल्यासारखे ऑर्डर्स सोडत होती. माझ्या लक्षात आलं नाही असं नाही. या मुक्ताला तिची जागा दाखवायलाच हवी पण आता नाही. वेळ आली. आणि आता पाऊले चलती. जीवा ही बघ फुलं आणली. आणली ना बरं झालं. हा नाही तर पूजा झालीच नसती. जीवा सगळी तयारी झाली का. जी ते केळीचे खांब हार व्यवस्थित बांधलाय ना. परफेक्ट झालंय समजो. वहिनी साहेब माझ्या डोक्यात काय विचार आला माहितीये का. आपण दरवर्षी अशी पूजा करायची म्हणून केळीचे खुंट तोडतो लाकडं तोडतो. त्याच्या ऐवजी काय करायला पाहिजे ना असा एक केळीचे खुंट असलेला कायमचा साचा तयार करायचा आणि तो पूजेला वापरायचा. म्हणजे ते म्हणतात ना त्याला हे महत्वाचं बोलतोय मी बेखूब आपलं ते इको फ्रेंडली सारखं. जीवा तुला सगळी माहिती आहे. अरे जरा शिकला असतास ना एखाद्या ऑफिसमध्ये चांगली नोकरी मिळाली असती. कसं आहे वहिनी साहेब शिक्षणाचा उपयोग होतोच असं नाही. आता राजकारणातच बघा. नाही शिक्षणाचा उपयोग होतोच असं नाही हे मला माहितीये. पण त्याचं काय आहे जीवा की शिक्षणाने बुद्धीला धार येते. आई पण मी काय म्हणतो जरा ऐकशील का माझं. समजलं का तुला जीवा. वहिनी साहेब सागर बाबा काहीतरी बोलतायत आपल्या. तुला ऐकू आलं ना. हो मग मला पण आलं. तू तुझी कामं कर. म्हणजे अगं आई पण मी तुला काय साहेब ही काय नवीन भानगड आता. वहिनी साहेब का गेल्या अशा. बोलत नाहीये ती माझ्याशी. मी सांगू का अशा वेळी चटकन पाय धरून मोकळं व्हावं. राग निवळतोय. या ट्रिकचा आता तिच्यावर काहीही फायदा होणार नाही. राग मानू नका
पण तुम्ही बी काही कमी त्रास देत नाही त्यांना. ए हेकने नको पस 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 करीत बसू. तू स्वतःच्या बापाशी कसं वागते ते पाहिले म्या. ए जीवा, आपला बाप काढायचं काम नाही सांगून ठेव. गप ना जीवा. सिच्युएशन काय आहे, तुमचं काय चाललंय? आई बोलली नाही ना माझ्याशी की अस्वस्थ व्हायला होतं रे. शे फुलं उचल. वा, काय सुरेख रांगोळी काढली आहे मुक्तानी. खरंच किती गुण देऊन पाठवली परमेश्वराने या मुलीला. रांगोळी बरोबर तिची सुद्धा दृष्ट काढावीशी वाटते. अगं विनी, या रांगोळीच्या बरोबर मध्ये एक दिवा लाव बरं, अगदी खुलून दिसेल बघ. आणि जपून बरं का. तुम्ही जरा चला माझ्या बरोबर. सागरची पूजेची तयारी झाली आहे का नाही बघूया. अगं ताई, तयार झाला का नाही तुम्ही? चला लवकर. हे काय पप्पा, तुम्ही धोतर नेसणार होतात ना? अगं मी पूजेला बसलो असतो ना, तर नेसलो असतो. अरे पण तीर्थप्रसादाला जायचं म्हणून एखाद्या वेळेला धोतर नेसायला काय हरकत असते? मधून मधून करावा की आपला भारतीय पोशाख. नाही तर पुढच्या पिढीला असं वाटेल सूट बूट हाच आपला ट्रॅडिशनल ड्रेस आहे म्हणून. तुमच्या बायकांमुळे कळतंय ना त्यांना भारतीय संस्कृतीचा काय ड्रेस कोड आहे. तेवढा पुढे झाला. चला आता बोलत बसून उशीर झाला. मी तर तयारच आहे काय, माझी हिलाच गदडीला वेळ लागला होता. कुठं अरे त्यांच्याकडेच गेलेले. मस्त रांगोळी काढून आली मी. चला ना प्लीज. अगं थांब ग मुक्त, किती घाई करते सगळं. तुझ्या पप्पांना सुद्धा येऊ देत ना आपल्या बरोबर. ते येतील तेव्हा येतील. ए ताई आत्या, तू फक्त माझी रांगोळी बघ. यू बी सो प्राऊड ऑफ मी. तू पुस्तक दिलं होतंस ना, अगदी तसं. चल ना ताई आत्या, बघ ना. ये ना, हे बघ इथे मी ना रडायचं कशासाठी? परत काढता येते ना. रांगोळी काढणारे हात तर कुणी घेऊन नाही गेला. मी खूप मेहनत केली होती.